लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 12 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही बघत आहात मंडळी. काल आपण पाहिलं की काव्या आणि या नंदिनीने ठरवलंय की जीवा आणि पाठचा बकरा करायचा होळीच्या दिवशी. आज त्यांनी होळीचा सण गाजवलाय बरं का. छान दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड, मजेशीर होता. काव्याला नंदिनीने काहीतरी आयडिया सांगितली आहे जी काव्याला प्रचंड आवडली आहे. ती म्हणते ताई तू पटकन रेडी हो, मीही रेडी होते. नंदिनी म्हणते तू आवर आवर, मी तोपर्यंत झोपते. काव्या म्हणते झोपते काय झोपते ताई काय ग. नंदिनी म्हणते अगं थोडासा दिखावा नको का करायला. अगं मी झोपलेली आहे हे बघून जीवा पटकन आवरून बाहेर जातील ना, मग आपला प्लॅन ऑन. काव्या म्हणते अच्छा हुशार आहात हा माझ्या धाकट्या जाऊबाई, हुशार आहात. चल चल आवर तू, मी येते हा ताई, पटकन आवरते मी सुद्धा. नंदिनी आता म्हणजे काव्या निघून जाते तेव्हा नंदिनी स्वतःच्याच मनाशी बोलते. नंदिनीचे जीवा हॅपी होली. हा पण आज थोडीशी मस्ती चालते. तुम्ही माझ्या आयुष्याला लागलेला सगळ्यात सुरेख रंग आहात. नंदिनी असंच मनाशी बोलते. इकडे आता तय्यब अली म्हणजे नंदिनीचे आई बाबा आणि काव्याचे सुद्धा ते नाश्ता मागत असतात. काव्याचे बाबा तेव्हा शारदाताई त्यांना प्लेटमध्ये कलर देतात. ते म्हणतात अरे चा आज होळी आहे तर. शारदाताई त्यांना रंग लावतात आणि म्हणतात हॅपी होली तय्यब अली. आणि ते सुद्धा त्यांना हॅपी होली तय्यब अली की बेगम असं म्हणून रंग लावतात आणि म्हणतात काय ग तुला पण तुझ्या जावयानी असं विचित्र नावाने मला हाक मारायचं वेड लावलं वाटतं. शारदाताई म्हणतात अहो शाणपणावर जग चालतं. आता ते काव्याचे बाबा म्हणतात प्रेमाच्या दुनियेमध्ये वेडच व्हावं लागतं नाही का. शारदाताई हसतात आणि म्हणतात बरं चला पेपर नका वाचत बसू, आवरा लवकर. आता हे धनंजय म्हणतात अगं आज काय प्लॅन ठरवलाय पोरींनी. शारदाताई म्हणतात हो पोरींनीच ठरवलंय सगळं. म्हणजे मला फोन आला होता काव्याचा आणि म्हणाली की तुझ्या हातची पुरणपोळी खायची आहे. आता धनंजय म्हणतात चला चला वा मजा येणार तर. इकडे जीवाने ऑलरेडी पुरणपोळी तयार पण केली आहे बरं का. जीवा मनाशीच म्हणतो वा मस्त पुरणाची पोळी हा. ए जीवा शाब्बास शाब्बास, काय मस्त साजूक तूप, कमाल कमाल झालीये पुरणपोळी. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय, माझ्या तर सुटलंय बाबा. जीवाने मस्त साजूक तूप वगैरे टाकलंय पुरणपोळीवर आणि आता तो ताव मारणारच असतो. तेवढ्यात तिथे येतो पार्थ. जीवा विचार करत असतो आज माझ्या चकाचक बाईला वेड लागणार आहे हे पुरणपोळी खाऊन. तेवढ्यात पार्थ म्हणतो अरे जीवा काय चाललंय तुझं, हॅपी होली. तो जीवा पण म्हणतो हो हॅपी होली बडे भैया. आता पार्थ म्हणतो काय रे बाबा, अरे तू एकटाच करतोयस पुरणपोळी. जीवा म्हणतो म्हणजे काय, अरे आपण दरवर्षी बॉईज देशमुख बॉईज ही सगळी धुळवड गाजवतो रे. या वर्षी जरा वेगळा प्लॅन आहे. म्हणजे आपल्या बायका आपली आई म्हणजे गरीब गाया आपल्या राबराब राबतात रे आपल्यासाठी. अरे मी ठरवलंय यावेळेला मी पुरणपोळी करतोय आणि तू कटाची आमटी करा दादा, म्हणजे आई पण खुश आणि बायको पण खुश. आता लगेच पार्थ म्हणतो वा रे वा शाण्या, तुझ्या बायकोला काम करावं लागू नये म्हणून सुचतंय ना तुला शाण्या. लगेच जेव्हा म्हणतो ए चल रे दादा, मला सुचतंय तरी तुला तर तेही सुचत नाहीये. मी तुला उठवायला आलो तेव्हा मस्तपैकी झोपला होतास, लोळत पडला होतास. पार्थ म्हणतो अरे माझी मांजर गायब झाली होती ना. जीवा म्हणतो माझी चकाचक बाई बिचारी गाढ झोपली होती, मला वाटलं आपणच पुरणपोळी करावीत म्हणजे आपल्या बायका चार चौघात जातील आणि म्हणतील बाई आमचा नवरा झोपत नाही बरं, सणासुदीला किचनमध्ये जाऊन काम करतो. चल चल दादा टाइमपास करू नको, डाळ शिजवली आहेत मी मस्तपैकी. असा स्वयंपाक करूयात ना की देशमुख चाटत बसतील बोट. पार्थ म्हणतो ए बाबा देशमुख घरात नाही आहेत बोट चाटली असतील त्यांनी पण ते घरात पाहिजे ना त्यासाठी. जीवा म्हणतो कुठे गेलेत सगळेजण घरातले. पार्थ म्हणतो अरे मी जेव्हा उठून घराबाहेर आलो ना म्हणजे रूमच्या बाहेर आलो तेव्हा काव्या घरात नव्हत्या रे. आणि मिथून काकाला बघितलं तोही बघितलं तोही घरात नाही. तुझ्या रूम मध्ये नंदिनी पण नाहीये, कोणी कुठेच नाहीये यार. जीवा म्हणतो अरे दादा मी आहे ना इथे, तू टेन्शन नको घेऊस. आणि हा अरे ए बडी भैया असं काय करतोयस, आज रंगपंचमी आहे ना, सगळे टेरेसवर रंग उधळत असतील. पार्थ म्हणतो चल काहीतरीच सायलेंट दांडिया माहितीये मला, सायलेंट धुळवड कुठे असते का यार, एवढं शांत थोडीच होळी खेळणार आहे कोणी. जीवा म्हणतो दादा सगळे वरच असतील पार्थ म्हणतो चल चल लागली बेट, मला नाही वाटत वरती सगळे असतील, चल चल आपण जाऊन बघूयात. आता ती पुरणाची पोळी जीवाने व्यवस्थितपणे झाकून ठेवली आहे आणि हे दोघं भाऊ गच्चीवर यायला निघालेत. तिथे आता गच्चीवर ते जाणार तेवढ्यात त्यांना चिठ्ठ्या दिसतात बरं का चिटकवलेल्या. जीवा म्हणतो अरे हे काय आहे. आता फ्रॉम नंदिनी आणि काव्या अशी चिठ्ठी त्यांना सापडली आहे. पार्थ म्हणतो ते बघ दुसरी पण चिठ्ठी आहे. जीवा म्हणतो अरे हे बघ तिसरी पण. आता त्यातलं एक एक चिठ्ठ्या या वाचायला लागतात जीवा आणि पार्थ. घरात नाही कोणी, घरातलं सारं पाणी गेलं कुठे, जिथून आलो तिथे
असं काहीतरी त्या चिठ्ठ्यांवर लिहिलेलं असतं बरं का. जीवा म्हणतो, "अरे दादा, आणखीन एक चिठ्ठी आहे, बघ बघ." प्रत्येक पायऱ्यांवर त्यांना चिठ्ठ्या सापडतात. दुसऱ्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं, "सण आला होळीचा, रंग चहूकडे, नद्या गेल्या परतुनी डोंगराकडे." आता यांना क्लू लागतो, की या या दोघीही पोरी गेल्यात तय्यबलीकडे, म्हणजे त्यांच्या वडिलांकडे. पार्थ म्हणतो, "अरे, दोघीही मोहितांकडे गेल्या." हे दोघं सोबतच ओरडतात. मग हा पार्थ म्हणतो, "दोघी नाही, घरचे पण गेलेत. चल चल आवरू, आपण पण निघूयात. घरात कोणी नाहीये. आणि चल चल लवकर वर जा, आवर आणि 500 रुपये दे हा. बेट लागली होती तुला, म्हटलं होतं मी घरात कोणी नाहीये. चल 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 आवर." जीवा आता कपडे बदलून निघालाय आणि पार्थ सुद्धा. दोघांनीही जरा छान मस्त असे सणाचे कपडे शोभतील असे कपडे घातलेत. आता निघालेत हे सासूरवाडीकडे जायला आणि पोहोचले सुद्धा. आल्या आल्या इकडे तिकडे बघतायत, दरवाजा वाजवतायत, पण कोणी त्यांना दिसेना. बेल वाजवतायत, पण कोणी बाहेर यायला तयारच नाहीये. जीवा म्हणतो, "दादा, अशी बेल वाजवायची ना, सगळे घाबरले पाहिजे." पार्थ म्हणतो, "अरे हो रे, पण आज पहिल्यांदा मी माझ्या मांजरीला रंग लावणार." आणि जीवा म्हणतो, "मी माझ्या चकाचक बाईला रे." दोघे फार खुश असतात बरं का. पण या दोघांसोबत प्रँक झालाय. जीवा म्हणतो, "अरे दादा, तुला सांगू, आल्या आल्या ना तिथे गुड्डू असायचा रे. आज मी मिस करतोय यार गुड्ड्याला. आणि हे काय, अजून पण दार उघडतच नाहीये कोणी." आता दोघे आरडाओरडा करायला लागतात बाहेरून, "काव्या, काव्या." पार्थ असा ओरडतो, जीवा ओरडत असतो, "चकाचक बाई, अरे यार, कोणी दारच उघडायला तयार नाहीये." दोघे जण आता दरवाजाच्या थोडेसे पुढे येतात बरं का, आणि विचार करतात, काय झोल आहे यार, काही कळत नाहीये. इकडे तिकडे पाहायला लागतात, हे कोणीच दिसत नसतं. आता जीवा म्हणतो, "मला तर वाटतं काहीतरी तय्यबलीचाच प्लॅन दिसतो बरं का." पार्थ म्हणतो, "अरे ते चिठ्ठीत लिहिलेलं होतं ना, डोंगराचं नदी, नदीचं डोंगर, अरे काहीतरी असेल रे." आता यांची चर्चा रंगणार तेवढ्यात वरून रंग पडला यांच्या अंगावर. नंदिनी मोठ्याने ओरडते जीवाच्या अंगावर बादली ओतून, "हॅपी होली." काव्या पण ओतते बादली आणि म्हणते, "हॅपी होली पार्थ." दोघेही ओले गच्च झालेत बरं का. कसा वडा झाला बघा यांचा. पार्थ ओरडतो जोरात, "काव्या, मला पण रंग लावायचा आहे तुम्हाला, खाली उतरा, दरवाजा उघडा." काव्या आणि नंदिनी चिडवतात, "आम्ही नाही रंग लावू देणार तुम्हाला." दोघेही ओरडत असतात. जीवाई म्हणतो, "ए चल चकाचक बाई, सोडणार नाही हं तुला. चल चल दार उघड. ए दादा, चल चल, इकडून चल, इकडून चल." आता या दोघी घाबरतात बरं का, आणि सॉलिड पळापळी दाखवली इथे. आता हे खिडक्या उघडायला लागतात बरं का, पण खिडक्या काही उघडेना. आता तेवढ्यात यांची घरची मंडळी येतात आणि यांना पुन्हा रंगवतात. यांना काही कोणाला कलर लावता आलेला नाहीये. बिचारे जीवा आणि पार्थ माकडासारखे लाल लाल झालेत. जीवा आणि पार्थ दोघेही रंगून रंगून वैतागले बिचारे. मानिनी, धनंजय, म्हणजे तय्यबली हो, शारदाताई, सगळ्यांनी रंग लावला यांना. दोघे बेजार होतात. पुन्हा काव्या आणि नंदिनी येऊन उरला सुरला रंग लावतात. आता आता काय करणार हे दोघं? काव्या आणि नंदिनी मोठ्याने ओरडतात, "हॅपी होली." मिथून काका पण आले आहेत बरं का प्रेक्षकांनो. रम्या, वसू आत्या पण आहे. अरे एवढंच नाही, आता उद्या फार मजा येणार आहे बरं का. या पार्थ आणि जीवाने बदला घेण्यासाठी भांग मिसळवली आहे बरं का यांच्या ताकात. आणि ती भांग आपल्या वसू आत्या पिणार आहेत, आणि काव्य आणि वसू आत्या चाऊ म्याऊ खेळणार आहेत बरं का. उद्या मजा येणार आहे बरं का प्रेक्षकांनो एपिसोड बघायला. आता हे दोघे रंगलेत, त्यामुळे यांचा पचका झालाय. सगळे हसत असतात बरं का, यांना घरचे त्यांचे. आता रम्या आणि वसू आत्या म्हणतात, "तुमच्या बायकांचा प्लॅन पाहिला का?" मानिनी म्हणते, "अरे, आम्ही त्याच्यामुळेच घरातून गायब झालो बरं." मिथून काका म्हणतात, "अरे बाबा, नशीब, तुमची ट्यूब पेटली म्हणून तुम्ही इथे आलात." नंदिनी म्हणते, "मी असं ऐकलं होतं की जीवा सगळ्यांना खूप रंगवता म्हणे." काव्या म्हणते, "अगं नंदिनी ताई, पार्थ देशमुखांबद्दल पण मी हेच ऐकलं ग." नंदिनी म्हणते, "म्हणूनच तर आम्ही असं ठरवलं की देशमुख बॉईजला सोडायचंच नाही असं. क्यू फिर जीवा कैसी रही?" काव्या म्हणते, "अगं खूप रही नंदिनी ताई, खूप रही." मिथून म्हणतात, "चला चला, आपल्या बायकांना रंग लावा रे." आता यांच्या हातात रंगच नसतात बरं का, हे हात पुढे करतात तर. मिथून काका चिडवतात, "अरे अरे 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 अरे, काय लढाईच्या वेळेला हत्यारच गायब झाली रे तुमची, रंगच नाही रे यांच्याकडे. अरे अरे, काय पोरं आहेत रे." सगळे हसायला लागते बरं का, सगळे हसायला लागलेत यांना. पार्थ म्हणतो, "छोटे, हे आपल्याला हसतायत, आपण देशमुख बॉईज आहोत, विसरलेत हे." जीवा म्हणतो, "नाहीतर काय, देशमुख बॉईज फक्त 2 नाही बरं का, 3 आहेत." युगंधर आता रंग घेऊन येतो बरं का यांच्यासाठी, आणि मग काय, धिंगाणाच धिंगाणा. आता त्यांनी इथून पुढे एक गाणं ऐकवलंय प्रेक्षकांनो आपल्याला, आणि या गाण्यामध्ये यांनी धुडगूस घातलाय. सगळ्यांनी एकमेकांना रंग लावलाय, कोणी डान्स करतंय, कोणी नाचतंय, कोणी रंग उडवतंय. मजा आली आहे, धम्माल झाली आहे. मानिनीताई, वसू वसू आत्या, रम्या, सगळेच जण मस्त एन्जॉय करताना दाखवलेत बरं का.
कुठलं तरी होळीचं गाणं त्यांनी इथे ऐकवलंय आणि या गाण्यामध्ये हे जीवा आणि पार्थ दोघेही एकमेकांच्या बायकांना रंग लावतात, म्हणजे आपापल्या बायकांना रंग लावताय. पार्थने काव्याला असा रंग लावलाय, जीवाने पण नंदिनीला रंग लावलाय आणि जरा रोमॅन्टिक होऊन एकमेकांना रंग लावताय. आता काय दुसरं लग्न झालंय यांचं, नवीन नवीन पहिलं पहिलं म्हणजे दुसरं लग्न पहिलं पहिलं झालंय. हा खूप मोठा गोंधळ आहे बरं का. एखाद्या नवीन माणसाने ऐकलं ना तर वेडा व्हायचा. नंदिनीला असा रंग लावलाय बरं का जीवाने, म्हणजे त्याच्या गालाचा रंग जीवाने तिच्या गालाला लावलाय. रम्या वसू आत्या सॉलिड धुडगूस घालतात, सगळे मस्त एन्जॉय करतात. पार्थने सुद्धा काव्याला काहीसं असं रंगवलंय. दोघेही एकमेकांच्या गालाला गाल लावून असे रंग लावतात नवरा बायको. ये कुछ ज्यादा हो गया प्रेक्षकांनो. मी तर म्हणेल पोरासोरांसमोर ही मालिका बघणं सोडून द्या. माझा रिव्ह्यू ऐका, एन्जॉय करा आणि चांगली असली मालिका तर टीव्हीवर पण बघा. काय आहे ना, असले सीन पोरांसमोर बघता येत नाही, ऑकवर्ड फील होतं ना. तर बॅकग्राऊंडला तुम्हाला असं गाणं ऐकू येणार आहे आणि त्या गाण्यामध्ये पार्थ, जीवा, काव्या, नंदिनी यांची अशी रोमॅन्टिक होळी बघायला मिळणार आहे. तर फायनली यांचा धुडगूस घालणं झालाय, थकलेत सगळेजण आणि बसलेत एका ठिकाणी. सगळे गप्पा मारतायत आता. मानिनी म्हणते, वा रे वा, काय चेहरे झालेत पोरांचे. काही म्हणा, माझ्या सुना म्हणजे आपल्या सुना हुशारच आहेत बरं का. काय मस्त बकरा बनवला या दोघांचा. त्यावरती नंदिनी म्हणते, आई आमची दरवर्षीची ही परंपरा आहे, दरवर्षी आम्ही एकाचा तरी बकरा करतोच. काव्या म्हणते, नंदिनी ताई यावर्षी एक नाही 2-2 बकरे केलेत आपण. सगळे हसत असतात बरं का या पार्थला आणि जीवाला, सासरे बुवा सुद्धा. मानिनी म्हणते, नाहीतर काय, चेहरे बघा कसे झालेत. पार्थ आणि जीवा दोघेही म्हणतात, मला जरा बोलायचंय, मला पण जरा बोलायचंय, असं म्हणून हे दोघे भाऊ बाजूला गेलेत बरं का. त्यावरती मानिनी म्हणते, अरे दोघे काहीतरी वेगळी प्लॅनिंग करताय वाटतं. मिथुन काका म्हणतात, तुम्ही काही म्हणा गड्या, शिकलेली सून म्हणजे भाग्याची खूण आहे बरं का. सगळेजण वावा वावा म्हणतात मिथुन काकाला. जीवा आणि पार्थ गेलेत बाजूला, एकमेकांसोबत चर्चा करतात बरं का. जीवा म्हणतो, बघ न कसे दात काढतायत सगळेजण आपल्यावर. पार्थ म्हणतो, नाहीतर काय, जावायची काही इज्जतच नाही ठेवली, पहिल्या सणाला इज्जत काढली आपली. जीवा म्हणतो, जोक करून ठेवला रे, आय डोंट लाईक जोक्स. पण आपणही दाखवून देऊ यांना आपण काय काय करू शकतो ते. पार्थ म्हणतो, चल 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 तू माझ्यासोबत. आता हे सगळेजण ठरवतात, म्हणजे पार्थ आणि जीवा ठरवतात की भांग कालवायची यांच्या पिण्यामध्ये. मजा येते बरं का. आता प्रेक्षकांनो, उद्याचा एपिसोड जास्ती सॉलिड राहणार आहे, आजचा पण मस्तच दाखवलाय त्यांनी. आता हे दोघे गायब झाल्यावर मिथुन काका म्हणतात, कुठे गेले हे दोघं जण. मानिनी म्हणते, हो ना बाई, कुठे गेले. नंदिनी पण म्हणते, हो ना, कुठे गेले काय की. काव्या म्हणते, तोंड लपवून बसले असतील. नंदिनी म्हणते, अरे पण कुठे गेलेत, त्यांना आवाज द्या ना. नंदिनी आवाज देते, पार्थ, जीवा कुठे गेलात. मग काव्या म्हणते, अरे आम्ही नाही चिडवणार. युगंधर म्हणतो, काय गाई, अरे आमचे देशमुख बाई रडे कधीपासून झाले. मानिनी म्हणते, या दोघी आल्या ना तेव्हापासून. शारदाताई म्हणतात, तुम्ही ना माझ्या जावयाला चिडवू नका बरं. काव्या म्हणते, ए आई चल काहीतरीच. शारदाताई म्हणतात, येतील जावाई माझे, मी हे आवडते सगळं. त्यावर काव्या म्हणते, ए आई तू बस, आम्ही आवडतो ना. आणि आता तिथे समोरचे सगळं राहिलेलं ते आवडतायत नंदिनी आणि काव्या. मिथुन काका म्हणतात, ताई तुम्ही त्या कचोऱ्या केल्या ना त्या फार भारी होत्या बरं का, मस्त झाल्या होत्या कचोऱ्या. समोशाच्या वेळेला समोसेच वाटतंय आणि कचोऱ्याच्या वेळेला कचोऱ्या. प्यायच्या आधीच मिथुन काकांना भांग चढलेली दिसते. इकडे पार्थने उद्योग सुरू केलाय भांग कालवायचा. तेवढ्या तिथे जीवा येतो आणि म्हणतो, अय भाई, अय बडे भैया, अरे काय करतोय यार तू. पार्थ म्हणतो, अय घाबरलो ना मी, अरे काय तुला सांगितलं ते आणलं का. जीवा म्हणतो, अरे बड़े भैया, चीते की चाल और बाज की नजर जीवा की कमिटमेंट पे संदेह नहीं करते बड़े भैया, असं म्हणून त्याने ते सामान दाखवलं. पार्थ म्हणतो, ए येड्या, तुला सांगितलं काय, तू आणलं काय, तुला खरंच चित्यासमोर ठेवायला पाहिजे हा जीवा. जीवा काय दिसतोय त्या रंगामध्ये बघा ना. जीवा म्हणतो, अरे बडे भैया, तू जे सांगितलं तेच आणलंय मी, बघ जरा बघ, तुझ्या डोक्यावर ठेव हा बर्फ. अरे असं काय करतोस. जीवा त्याला म्हणतो, दादा जोखमीचं सामान असं आणायचं नसतं उघड्यावर, ते असं लपून छपून आणायचं असतं. आणि एक पुडी तो पार्थच्या हातात देतो. पार्थ म्हणतो, करेक्ट आहे बाबाजी की बूटी. असं म्हणून या दोघांनी ती बुटी कालवली त्या ताकात. जीवा म्हणतो, बाबाजी की बूटी, देशमुख बॉईज ऑन ड्युटी. आता या तय्यब अलीच्या बेट्या नाही बेहाल झाल्या ना तर बघच,
डाल बडे भैया और डाल. आता त्यांनी ना 2च ग्लासमध्ये ते मिक्स केलंय बरं का आणि मे बी तो ग्लास वसू आत्या आणि काव्या पितात. आणि खूप वेळ त्यांनी ते ताक असं खालीवर केलंय बरं का प्रेक्षकांनो. ती लस्सी आहे का ताक आहे आय डोंट नो, समथिंग काहीतरी आहे, दह्याचाच काहीतरी प्रकार आहे. आता ते थंडाई म्हणतात बहुतेक त्याला, मला एवढं माहित नाही त्या बाबतीत. आता या दोघांनी ते ग्लास आणले सगळ्यांसाठी आणि ते 2 ग्लास जीवाच्या हातात आहे बरं का, स्पेशलवाले ग्लास, आणि बाकीचे ग्लास खाली ठेवण्यात आले ट्रेमध्ये. जीवा म्हणतो घ्या 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 ताक घ्या ताक घ्या. पार्थ म्हणतो अरे घ्या रे ताक घ्या ताक घ्या. सगळेजण बघतच राहतात. आता यांना आधीच डाऊट आलाय बरं का, सगळे त्यांच्या तोंडाकडे पाहत असतात. मग जीवा म्हणतो हे काय काव्या नंदिनी कुठे आहेत? मानिनी म्हणते गेल्यात आत दोघी जणी, येतील ना येतील. मिथून काका म्हणतात अय ताक ताक काय त्याच्यात भांग बिंग कालवली का काय तुम्ही? नाही असेल तर द्या ना मला थोडं थोडं, म्हणजे मला ते आवडतं रे. पार्थ म्हणतो ए मिथून काका भांग वगैरे अशा गोष्टी पिऊ नये माणसाने, ते चांगलं नसतं. जीवा म्हणतो अरे आम्ही छान ताक करून आणलंय ते प्या. त्यावरती आता मिथून काकांना प्यायचीच असते बरं का भांग. ते म्हणतात भांगेची तहान ताकावर, आय डोंट लाईक दिस. अय मला भांग पाहिजे रे, द्या थोडीशी द्या. जीवा म्हणतो ऐक ना अय बाबा, सध्या तरी तुझी तहान ताकावरच भागव रे बाबा. तुझं तर भांग बिंग पिला ना तर काय करतोस ना काका हे सगळ्यांना माहिती. युगंधर चिडवायला लागतो मिथून काकाला. मानिनी म्हणते ओ भाऊजी खरंच बर का, ते भांग हा शब्द पण नका उच्चारू बर का, तुम्ही लांबच राहा तुम्ही त्यापासून. मिथून काका म्हणतात अहो काय ओ वहिनी, पिंपळात पान पडलं तर तुम्ही पिंपळ पडला म्हणता वहिनी, काय राव काय त्या लहान पोरांसमोर बोलता तुम्ही मला. असं नाही हो, म्हणजे तुम्हाला सांगतो धनंजयराव, मागच्या वर्षी इतकूशी भांग पिडली आणि थोडासा येडेपणा केला हो. गाव गोळा केलं होतं हो माझ्या मंजूने. धनंजय म्हणतात काय केलं होतं यांनी, कळू तर दे आम्हाला. जीवा म्हणतो सांगतो ना सांगतो आत्ता सांगतो. मिथून काका म्हणतात अय जीवा नको नको नको, तुला माझ्या मंजूची शपथ आहे नको सांगू रे. जीवा म्हणतो थांब ना सांगू दे ना काका. मिथून काका म्हणतात नको रे नको ना. जीवा म्हणतो हा आमचा काका मागच्या वर्षी पी 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 भांग प्यायला आणि कॉलेज पासून ते शाळेच्या सगळ्या गर्लफ्रेंडची नावं ओकला आमच्या समोर ओकला. मग मानिनी म्हणते नंतर आमचे मिथून भाऊजी पुढे पुढे धावत होते आणि आमच्या मंजूताई मागे मागे मारायला यांच्यासाठी. मग रडत होते मिथून काका. मिथून काका लगेच सारवासारव करत म्हणतात नाही हो असं नव्हतं झालं, ते माझं मंजूचं ठरलं होतं की तिनं मारायचं आणि मी रडायचं, असं थोडं थोडं ठरलं होतं आमचं. पार्थ म्हणतो चल गप्प बस काका खोटारड्या. रुसूबाई रुसू तुमच्यासाठी ताक बनवलंय प्रेमाने, घे रे काका घे ताक घे. मिथून काका म्हणतात चल तू म्हणतोय तर पितो आणि इकडे आण. आता ते स्पेशल ताक काव्या आणि नंदिनीसाठी आहे बरं का. त्या दोघी गायब आहेत. मानिनी म्हणत असते की नको बाई मला नको ताक. शारदाताई म्हणतात घ्या हो थोडंसं वहिनी, माझ्या जावयाने केलंय, घ्या घ्या थोडंसं घ्या हो. पार्थ म्हणतो नाहीतर काय घ्या घ्या घ्या. जीवा म्हणतो घे ग म्हातारे घे. आता हे दोघं एकमेकांना खुणवत असतात बरं का. मानिनी म्हणते काय रे जीवा आत्ता काय बोलला तू, पुन्हा बोल. जीवा म्हणत असतो अगं आई खरंच काही नाही त्याच्यात. पार्थ म्हणतो अगं आई ते म्हणजे तिखट नाही चालत ना, ते तिखट नाही केलंय त्यात, मसाला टाकलाय त्याच्यात. बघ बघ. जीवाने ते ग्लास लपवलेले असतात. मानिनी म्हणते हे 2 ग्लास कोणाचे रे. आता पार्थ आणि जीवा काही बोलणार तेवढ्यात मानिनीला जे कळायचं ते कळलंय बरं का, आणि एपिसोड इथे संपवला. आता पुढच्या भागात मजा येणार आहे. पुढच्या भागात वसू आत्या आणि काव्य दोघी भांग प्यायलेल्या दिसतात. वसू आत्या आणि काव्या आधी तर चाऊ म्याऊ पितळीचं पाणी पिऊ खेळत असतात बरं का. वसू आत्या आता काव्याला म्हणतात, वसू आत्या आणि काव्य एकमेकांना विचारत असतात तुमच्याकडे पण मांजर आहे? ही म्हणते हो माझ्याकडे पण मांजर आहे, आमच्याकडे काळी मांजर आहे. काव्या वसू आत्याला म्हणत असते बरं का, आणि म्हणत असते ती मांजर ना कटकारस्थान करते. आणि मग काय वसू आत्या बोलता बोलता बोलून जातात 16 डिसेंबरला आम्ही त्या मांजरीच्या आणि तिच्या टोळक्याचा बँड वाजवला होता. आता हे वसू आत्या जे बोललायत ते रविवारी आपल्याला महा एपिसोडमध्ये दिसणार आहे. येत्या रविवारी या मालिकेचा महा एपिसोड आहे ज्यात वसू आत्या आणि रम्या एक्सपोज होताना दिसणार आहे आपल्याला, आणि आता ह्या 4ही जोड्या यांचा निर्णय देणार आहे. बघूयात पुढे मालिकेत काय होतंय. मजा आली ना आजचा एपिसोड ऐकायला.
चला तर मग मंडळी, लाईक्स आणि कमेंट्स करायला विसरायचं नाहीये. कसा वाटला एपिसोड मला नक्की सांगा. उद्या भेटूयात. उद्याचा एपिसोड खूप मजेशीर असणार आहे. आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्की कळवा. टेक केअर मंडळी. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.